ठिकाणी आपण पाहतोय मुख्य आयोजक त्यांच्याशी चर्चा करत असताना फ्रेंड्स क्रिकेट ग्रुपमधील सदस्य वाशिबा क्रिकेट संघटनेचे दमदार अध्यक्ष श्री गणेशजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल या VIP टाईम्समध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. आमचे नंदुमंत्री पंच खरं तर रात्रीमध्ये ज्यांची अतुरात मेहनत आपण मैदानामध्ये पाहिली ते पंच देखील या ठिकाणी हजर राहिले. प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि एकदा तरी रजनी ट्रॉफी खेळावी, रजनी स्पर्धा खेळावी. आणि खरं तर हे सर्व खेळाडू आपण पंचकृषीतील जर पाहिले तर इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की थोडासा प्रॉब्लेम जरूर झाला होता, आम्हाला ही खेळायची इच्छा होती परंतु खेळता आलं नाही आहे. परंतु आयोजकांना खरं तर आज सुपर संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये सर्व खेळाडू आपण पंचकृषीतील पाहतोय. चला आयोजकांच्या फलंदाजांना विनंती असेल, रेस्ट ऑफ आयोजकांचे फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. आणि हा जो सामना चालू आहे मैदानामध्ये इलेक्शन आपण सामना पाहणार आहोत. पंचकृषी आणि त्यांच्या विरोधामध्ये आयोजक असा सामना, प्रेक्षणीय लढत आजच्या दिवसातील 3 षटकांचा. त्यानंतर होणारा सामना टॉप 10 मध्ये क्वालिफाय झालेले संघ, एका बाजूला अष्टनायक जोहे त्यांना फाईट करेल आदेश करू, बाजूबाजूचे संघ आहेत खरं तर अमरापूर विभागातील दमदार संघ आहेत. तर दोन्ही बोथ टीम कर्णधारांना विनंती असेल तर लगेचच तयार राहायचं आहे. मिड इनिंग मध्ये आपला टॉस होईल. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय सुदर्शन आणि त्यांच्या समवेत बाही सुजितभाई म्हात्रे, खरं तर मुख्य आयोजक या स्पर्धेचे सुजितभाई म्हात्रे. त्यांची एंट्री मैदानामध्ये झाली आहे. फलंदाजीसाठी बॅट घेऊन ते निघालेत. आयोजक आहेत परंतु अजय कुमार बनवसकरकडून घेताना दमदार राहिलाय. आज तसाच खेळ त्यांना करावा लागेल. Yes, bells. पहिली पत्र आपण पाहिली तर मान्यवरांची माहिती पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पाहिली. पहिल्यांदा असते त्या सामन्याची उद्घाटन झाले आणि त्यानंतर ही स्पर्धा सुरुवात झाली. सर्कल ग्रुपचे सदस्य तर वाशिबा क्रिकेट संघटनेचे हॅट्रिक अध्यक्ष मॅच ऑन होईल. त्या ठिकाणी एका बाजूला रेस्ट ऑफ आयोजक आणि दुसऱ्या बाजूला असतील रेस्ट ऑफ पंचकृषी. पंचकृषी म्हटलं की सर थोडंसं शेत मैदानात खेळली जाणारी स्पर्धा, परंतु चांगलं हे मैदान वाशिबाग क्रिकेट संघटनेला लाभलं.
एक चेंडू तर एका धावेने बल पडेल आयोजकांच्या. नेहमीच पाहिलाय पंचकृषी प्रीमियर लीग ज्या वेळेला पार पडली होती तर नगरपालिकेच्या मैदानावरती त्या ठिकाणी सचिनचा खेळ अप्रतिम राहिला होता. चॅम्पियन्स टीम मधून तो इनॅक्शन मध्ये होता आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नक्कीच झाला होता. तोच गोलंदाज. पुढचा चेंडू भाई म्हात्रे यांना हलकासा ग्लान्स केला थर्ड मॅन रिजन मध्ये. त्या ठिकाणी शॉट थर्ड मॅनला चेंडू फील्ड झाला आणि त्यानंतर एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेने खरं तर भाई दादा यांचं खातं ओपन होईल आणि संघाचा स्कोर जाऊन पडचेल 2 या अंकावरती. आता इनॅक्शन मध्ये स्ट्राईक एंडला असतील खरं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण 2 रात्रीमध्ये त्यांना पाहिलं. सुदर्शन म्हात्रे सर त्यांना आपण स्ट्राईक एंड वरती पाहणार आहोत ड्रायव्हिंग करण्यासाठी. फेस करतील सचिनची तेज तर्रार गोलंदाजी. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये होता जाईल का प्लॉट मध्ये. यस इट इज यूज षटकार. इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. साई बाबांना मानवंदना देणारा हा षटकार सुदर्शन म्हात्रेच्या बॅट मधून आपण पाहिला. पहिल्या रात्रीमध्ये खरं तर सुदर्शन म्हात्रे सरांचा खेळ आपण पाहिला. अप्रतिम दिव संघासाठी त्यांचा खेळ पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा स्टँड अँड डिलिव्हर होईल का. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता परंतु क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू सीमा पार आलाय षटकार. यस थँक्यू. ओम साईराम. दुसरा षटकार बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार आलाय सुदर्शन म्हात्रे सरांच्या बॅट मधून. खर तर 2-3 रात्र ते या मैदानावरती ऍज अ पंचच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांना देखील ठाऊक आहे ही पिच कशा प्रकारे खेळते. पाटा पिच आहे आणि या पिच क्रिएटर मिलन दादा या ठिकाणी आहेत. चांगली पिच त्यांच्या माध्यमातून झाली आहे. कुठल्या स्पॉट वरती टाकल्यानंतर थोडेसे बीट झाले सुदर्शन म्हात्रे सर. त्या ठिकाणी चेंडू बीट झाले आणि डॉट चेंडूची समाप्ती त्या ठिकाणी पार पडली आहे. पुढचा चेंडू खोलात टाकला होता खोदून देखील काढला मिड ऑनच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी एक धाव प्राप्त होईल आणि या एका धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 15 धावा. लॉस ऑफ 0 विकेट्स. एका बाजूला गावदेवी दिव संघाचा स्टार खेळाडू तर एका बाजूला आपण बॅटिंग करताना पाहतोय अंजनी कुमार वडाव संघाचे आणि या मुख्य सामन्याचे आयोजक भाई म्हात्रे यांना. शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात. एक षटक समाप्त झाल्यानंतर 15 धावा. 3 षटकांची ही मॅच असेल. टाइम अलर्ट असेल विनंती असेल प्लीज बोथ टीम्स दोन्ही टीमला विनंती असेल थोडंसं टाइम अलर्ट असेल. प्रेक्षणीय लढत आहे आणि या प्रेक्षणीय लढतीमध्ये कोण जिंकणार ही उत्कंठा नक्कीच प्रत्येकाला लागलेली आहे. आपण सर्वच आयोजक इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. प्लेइंग 11 मध्ये पाहणार आहोत आणि त्यांच्या विपक्षात आपण पंचकृषीतील निवडलेले खेळाडू खरं तर अजय असेल सत्यविजय असेल बारक्या मोठ्या असेल सचिन असेल त्यानंतर ठाकूर असेल प्रज्योत ठाकूर आणि लेजंड खेळाडू अजय म्हात्रे त्यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. प्लेइंग 11 मध्ये पाहतोय. पंचकृषी क्रिकेट संघटनेतून खेळताना सुशांत भाई तो देखील असेल इन ऍक्शन मध्ये. हे सर्व खेळाडू पंचकृषीतील खरं तर पंचकृषी प्रीमियर लीग ज्या वेळेला झाली होती नगरपालिकेच्या मैदानावरती त्यावेळेला चॅम्पियन जो संघ ठरला होता त्या संघातून खरंच अप्रतिम खेळ सचिनचा राहिला होता. त्यानेच पहिलं षटक हाताळलं. 15 धावा खर्च केल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसरं षटक घेऊन पारस्त असेल मंदार. पहिला चेंडू
फुल पॉवरफुल सक्सेसफुल समालोचन कक्षाला मानवंदना देणारा ह्यूज षटकार. आपके टूथपेस्ट में नमक हो ना हो, बल्ले में चमक होना जरूरी है. आज खरं तर न्यूझीलंड आणि त्यांच्या विपक्षामध्ये इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल. पुढचा चेंडू तशाच पद्धतीचा समालोचन कक्षाला पुन्हा एकदा मानवंदना देणारा रोहित शर्माचा आवडता स्ट्रोक, फुल सक्सेसफुल षटकार. या दोन षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या 27 धावा. दुसरं षटक मंदारचं मार्गस्थ असताना आपण पाहतोय. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि बॅक टू बॅक दोन षटकार आलेत. खरं तर सुदर्शन म्हात्रेचा जर आपण विचार केला तर लेदर क्रिकेट अप्रतिम खेळतो आणि लेदर क्रिकेटचा अनुभव देखील त्याच्याकडे आहे आणि लेदर क्रिकेटच्या अनुभवाची शिदोरी आणि प्रेक्षकांसाठी खरं तर आयवा कमाल कॅचसाठी एअरबड्स आहेत. मंदारचा पुढचा चेंडू थोडंसं दडपण जरूर दिसते मंदारावरती. पुढचा चेंडू स्टँड अँड डिलेवर करायचा होता त्या ठिकाणी, परंतु व्हेरिएशन्स त्या ठिकाणी आपण पाहायला मिळाले. स्लोवर वन केला, थोडासा बाहेर जाणारा चेंडू आपण पाहिला आणि अशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, कारण समोर आहेत दोन ताकदीचे फलंदाज. एका बाजूला सुजितभाई म्हात्रे मुख्य आयोजक या दमदार स्पर्धेचे आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला फ्रेंड सर्कल ग्रुपचे सदस्य सुदर्शन म्हात्रे यांना पाहतोय. खरं तर आमच्या समवेत ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचं देखील आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. ते देखील प्लेइंग 11 मध्ये असतील. घुटना टेकवायचा होता, घुटना टेकून मारायचा जरूर होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही चांगला संपर्क आला नाहीये. चेंडू डॉट झालाय आणि या ठिकाणी जर भाईंनी जर षटकार मारला तर मुकेश म्हात्रे आणि रोहित म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. धावफलकावरती धावा लागल्या. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 28 धावा. चांगलं कमबॅक मी तर म्हणेन मंदारनं केलं. पहिल्या 2 चेंडूंवरती षटकार जरूर लगावले होते 2, त्यानंतर 2 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली. या ठिकाणी षटकार होईल का? यस, मिड ऑफला क्लिअर केलं त्या ठिकाणी आणि षटकार आलाय भाईच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. षटकार आलाय आणि 34 धावा धावफलकावरती. षटकार आलाय बाईच्या बॅट मधून. खरं तर दमदार आयोजक आहेत या रायगड भूषण विजेते अण्णा म्हात्रे गुरुजी स्मृती चषकाचे सुजितबाई म्हात्रे आणि त्यांच्याच बॅट मधून षटकार आलाय. खरं तर त्यांचा खेळ अजय कुमार वडाव संघाकडून खेळताना दमदार राहिलाय आणि तेच फलंदाजीसाठी आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राईक एंड वरती ड्रायव्हिंग करतायत खरं तर आणि एक्सेलेटर त्यांनी दाबलाय. षटकार आलाय त्यांच्या बॅट मधून. पुढचा चेंडू शॉर्ट पिच जरूर होता त्या ठिकाणी. अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचा प्रयत्न त्या ठिकाणी मंदारचा आपण पाहिला. बॉडीपासून थोडासा दूर राहिला आणि ऑफ एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांना त्या ठिकाणी अवांतर घोषित केलाय. वाईट चेंडू घोषित केला आणि अवांतर धावेत भर पडेल. 35 धावा धावफलकावरती लागतील. आपण जर प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 57 त्या ठिकाणी करंट रन रेट 19.09. पुढचा चेंडू फुल टॉस फुल टोल वसूल करायला हवा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा तितकासा संपर्क आला नाही. थोडासा प्रॅक्टिसचा अभाव देखील असेल, कारण भरपूर काळ 4 ते 5 वर्ष खरं तर त्यांचा खेळ या मैदानावरती झालेला नाहीये. प्रॅक्टिसचा अभाव देखील त्यांच्याकडे असेल, परंतु सुदर्शन म्हात्रे त्या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना देखील 2 षटक समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा लागल्यात
36 धावा, 36 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. मैदानामध्ये आपण स्ट्राईक एंड वरती आता पाहणार आहोत भाई म्हात्रे आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला सुदर्शन म्हात्रे. 7 चेंडूंचा खेळ केलाय आणि 26 धावा आपल्या खात्यामध्ये आहेत. सुदर्शन म्हात्रेचा जर विचार केला आणि भाईंचा जर विचार केला तर 5 चेंडू फेस केलेत आणि यस कुणाल खरं तर पंचकृषी क्रिकेट संघटनेतील एक दमदार गोलंदाज. शिवकृपा जनवली मधून त्याचा खेळ अप्रतिम नेहमीच राहिलाय. आमचे चार्मिंग कॉमेंटेटर परमेशजी पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर तो सामना ठाकूर बेडी आणि त्यांच्या विरोधात शिवकृपा जनवली अंतिम सामना होता त्या दिवसातील आणि कुणालनं 9 धावा डिपेंड केल्या होत्या. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली होती, परंतु तशीच गोलंदाजी आता करावी लागेल. भाईंसाठी शॉर्ट पिच आपटला होता. शॉट फाईनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप मध्ये गेला. प्रोटेक्शन आलं त्या ठिकाणी, परंतु सिंगलला केलं डबल मध्ये कन्वर्ट आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील. 38 रन्स. अप्रतिम फलंदाजी. खरं तर कोण म्हणेल प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय या फलंदाजामध्ये. स्लो गोवरचं षटक आहे आणि शेवटचं षटक आहे. खरं तर पंचकृषी एका बाजूला तर एका बाजूला दमदार आयोजक, या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजक. अशी प्रेक्षणीय लढत त्या ठिकाणी मिड ऑफला क्लिअर करून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेले रेस. चेंडूने जिंकलं. चेंडू सीमा पार आलाय. हा दर्जेदार भाईंच्या बॅट मधून चौकार. आपण जर आयोजकांचा विचार केला तर भरपूर वर्षानंतर या मैदानामध्ये खेळ करण्यासाठी आलेत आणि काय दमदार फलंदाजी. 42 धावा तब्बल धावफलकावरती. 2.2चा खेळ समाप्त झाला. 3 षटकांचे सामने आणि 42 धावांची पार्टनरशिप 14 चेंडूंमध्ये. काय अप्रतिम सुंदर खेळी 2 फलंदाजांच्या मध्ये. जसं मी म्हटलं अंजनी कुमार वडाव संघाकडून खेळताना दमदार खेळ त्यांचा राहिलाय. पुढचा चेंडू कुणालचा थोडासा कट केला, त्यानंतर लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चेंडू फील्ड झाल्यानंतर 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. कुणालचा जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याच्याकडे आहे, व्हेरिएशन्स आहे, बोटांची जादू तो नेहमीच दाखवत असतो मैदानामध्ये. आपल्या संघासाठी शिवकृपा जनवलीसाठी चांगला खेळ, दमदार खेळ त्याचा राहिलाय. तसाच त्याच खेळीला साजेसा खेळ तुला करावा लागेल आजच्या दिवसामध्ये. समोर फलंदाज आहे भन्नाट फॉर्म मध्ये जो आहे सुदर्शन म्हात्रे सर. छोटासा रनअप आहे. पुढचा चेंडू खरं तर खोलात टाकला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरण्यात आलं. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर फील्ड झाला आणि 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. खरं तर रोखून धरलाय कुणालनं. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि फक्त 8 धावा खर्च केला. चौकार जरूर आलाय, परंतु 44 धावा धावफलकावरती रोखून धरलाय या 2 फलंदाजांना. प्रेक्षणीय लढत आहे आणि या प्रेक्षणीय लढतमध्ये आपण 2 संघ आमने सामने पाहतोय. इंडिया वर्सेस न्यूझीलंड. आजची बिग फाईट, बिग लढत खरं तर इंडिया वर्सेस न्यूझीलंड. कॅच पकडलाय त्या ठिकाणी. इंडिया वर्सेस न्यूझीलंड. इंडिया फलंदाजी करतोय. रोहित शर्मा 69 रन वरती 63 चेंडूंचा खेळ केला आणि इनॅट नंबर 2 विराट कोहली सर त्या ठिकाणी आलेत. 107 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट इंडिया. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागल्यात 45 आणि जिंकण्यासाठी बनवावे लागतील 46 धावा. टीम रेस्ट ऑफ आयोजक फ्रेंड सर्कल ग्रुपला. ऐकूया आपण आता आवाज वाशिबार क्रिकेट संघटनेच्या हॅट्रिक अध्यक्ष आणि दमदार आयोजक म्हणून फ्रेंड सर्कल ग्रुपचे सदस्य
गणेश म्हात्रे सरांकडे जाऊया. हॅलो, धन्यवाद शुभम. तत्पूर्वी चला अष्टविनायक जोहे विपक्ष आदेश कळवे. परमेश, अष्टविनायक जोहे विपक्ष आदेश कळवे ना. चला, दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचं आहे. सामना 3 षटकांचा राहील, याची नोंद घ्यायची आहे. पहिला सामना क्वालिफाय सामना असेल, क्वार्टर फायनलची लढत असेल. जिंकणारा संघ या स्पर्धेतील बक्षीस विजेता संघ ठरणार आहे. 5 मध्ये जाणार आहे, म्हणजे बक्षिसाचा हक्कदार ठरणार आहे. सुंदर लढत इथं पाहतोय. प्रेक्षणीय सामना आहे. फ्रेंड सर्कल ग्रुप आणि पंचकृषी संघटना यांच्यामध्ये ही लढत आपण पाहतोय. 45 धावांचं इथं लक्ष मात्र इथं ठेवलेलं आहे आणि प्ले आणि मस्त 46 धावांचं लक्ष इथं ठेवलेलं आहे आणि क्षेत्रीयांसाठी जातोय. आपण पाहतोय फ्रेंड सर्कल ग्रुपमधील आमचे दमदार सर्व आयोजक विनोद म्हात्रेला आपण पाहतोय. सुधीर उर्फ बाबू दत्तूर संघाचा हा खेळाडू, तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे, शुभम म्हात्रे नारवेल, भाई म्हात्रे ओढाव, प्रणय म्हात्रे, महेश म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे मैदानात उतरले. मस्त मिलन म्हात्रे सुद्धा मैदानात उतरत आहेत. बोल. हा, नक्कीच हे प्रेक्षणीय सामना आहे. जर पंचकृषी संघ हा जर सामना जिंकला तर आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र इथं आयोजक मंडळाकडून देण्यात येईल आणि जर आयोजक मंडळ जिंकला तर त्यांना ट्रॉफी देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. आणि पहिले षटक घेऊन कोण येते बघूया. प्रणय म्हात्रे येतोय की विनोद म्हात्रे की महेश म्हात्रे. माझ्यासाठी चेंडू प्रणय म्हात्रे माझ्यासाठी षटक पहिलं टाकतंय. अतिशय सुंदर भव्य दिव्य आयोजन इथं पाहतोय. चेंडू द्यायचा आहे. छकुला चेंडू द्यायचा आहे. दमदार आयोजन. वाशी विभागातील ही पहिली वहिली प्रकाश झोतातील ही स्पर्धा. वैकुंठ दादा पाटील, सुजित म्हात्रे, श्रेष म्हात्रे बाला आणि त्यांच्या जोडीला जोडले गेलाय तो वडा विभागातील संपूर्ण फ्रेंड सर्कल ग्रुप. व त्यामध्ये आपण पाहतोय रमेश म्हात्रे वडाव, सुकेश म्हात्रे वडाव, प्रवीण उर्फ बबलू म्हात्रे वडाव, विनोद म्हात्रे वडाव, नितीन म्हात्रे वडाव, नितीनवंतक मोठे वडाव, परमेश पाटील सोनखार, सुदर्शन म्हात्रे दीव, रवी म्हात्रे वडाव आणि बाबू म्हात्रे वडाव आणि मी स्वतः. असं हे आमचं फ्रेंड सर्कल ग्रुप आहे. चेंडू द्यायचा आहे. चेंडू नवीन चेंडू द्यायचा आहे. सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा दिवस, स्पर्धेतील हा शेवटचा दिवस. सन्माननीय विजय म्हात्रे माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. बरीच मंडळीच्या 4 दिवसात आपण पाहिलं. बऱ्याच अतिथींचं अतिथींनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेल्या आहेत. कारण पहिली वहिली नाईस स्पर्धा आहे या विभागातील. एक स्वप्न होतं वाशी भागात, या वाशी भागाचं स्वप्न होतं की नाईट स्पर्धा भरायची आहे आणि ती संपूर्ण जे आयोजन कमिटी आहे फ्रेंड सर्कल ग्रुप यांचं स्वप्न मात्र इथं साकार होताना आपण पाहतोय. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज ज्ञानेश्वर म्हात्रे, दत्तूर संघाचा हा खेळाडू. इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय आज मोठ्या लढती आहेत. वाशी विभागातील 2 नामवंत संघ श्रीराम काळेश्री, दत्तगुळ वढाव आणि इथं आगमन होत आहे वाशी विभागातील वाशी विभाग संघटनेचे माजी अध्यक्ष आणि आजचा ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत सुहास म्हात्रे यांचं इथं आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांचा आपण पाहिला की
ज्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत ते सुहास म्हात्रे यांचं इथं आगमन झालंय. सुंदर चेंडू होता, सुंदर फटका इथं पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय आणि हा येतोय बिग हिट षटकार. षटकारानं मात्र इथं सुरुवात केलेली आहे पंचकृषी संघाने. 46 धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करताना मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. नानू मात्रे प्रमुख गोलंदाज, दत्तूर संघाचा हा गोलंदाज, त्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. पुन्हा एकदा नानू, ओ पुन्हा एकदा पाहतोय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. सुंदर फलंदाजी पाहतोय फलंदाज सचिन म्हात्रे. एक नाव मोठं आहे सचिन म्हात्रे यांचं. पंचकृषी संघामध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला आहे तो साई प्रसाद आणि स्ट्राईकला आहे तो सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रेच्या बॅटीतून निघालेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. इरादा मात्र इथं आपण पाहतोय स्पष्ट झालेले आहेत. पहिल्या 2 चेंडूवर मोठे प्रहार आले आहेत, धावसंख्या झालेली आहे ती 12. पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानू म्हात्रे, ओ पुन्हा एकदा प्रहार केला बघूया आणि बॅक टू बॅक तिसरा षटकार इथं मात्र पाहायला मिळतोय. अतिशय खराब चेंडू. आता मात्र आयोजक संघाकडून पहिली गोलंदाजी करतोय. चला मी विनंती करतोय अष्टविनायक जोहे, आदेश कलवा, चला दोन्ही संघाने लगेच यायचं आहे. आता मात्र सुंदर चेंडू, ब्लॉकला टाकलेला चेंडू, एक धाव मात्र नाही, धाव घेतली नाही. धावसंख्या झालेली ती 18. 46 धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकामध्ये अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांचे लेवलूट मात्र पंचकृषी संघाने केलेले आहे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू होता पण तो कीपर करून मिस झालेला आहे. परंतु एक सुंदर क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतंय. भाई म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक भाई म्हात्रे करून अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव मात्र बाईकच्या सुरुवात मिळते. एक धावच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19. हां चला काय ना कुंटी दादा ना, कुंटी दादा जो आहे संघाचे कर्णधार. खरं तर सुंटी मामांचं आगमन अतिथी मंचकावरती आपण पाहतोय. गणेश सर खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सर्वोत्कृष्ट एसटी रक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातो, चपल एसटी रक्षक हमरापूर विभागामध्ये खरं तर ज्यांचं नाव आहे असे आमचे सुंटीदादांचं शुभ आगमन अतिथी मंचकावर. आणि खास करून अष्टविनायक जोहे संघाला ते लीड करतात ॲज अ कॅप्टन आणि गोल्डन मॅन म्हणून खरं तर त्यांची ओळख आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. चला जावई बापू कुठे आहेत? सुंटी दादा, संदेश घरात, चला या आपण अतिथी मंचकावरती. प्रवीण पाटील, रवींद्र, सर्वांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं. पॉली पा हा आमचा बिग सपोर्टर आहे. अष्टविनायक जोहे म्हटला की पॉली. नक्कीच हमरापूर विभाग म्हटलं की क्रिकेटचं माहेरघर आपण म्हणतोय आणि आज एक संघ मात्र हमरापूर विभागावरती आपण पाहणार आहोत, अष्टविनायक जोहे. आणि दुसरा आहे तो आदेश कळवे, मुख्य बीट फायटर इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला सामना इथं पाहतोय, प्रदर्शनीय सामना आहे, प्रेक्षणीय सामना आहे. आणि प्रेक्षणीय सामना पाहताना अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सचिन आणि साई प्रसाद यांच्याकडून. पुढचं षटक घेऊन येते तो गोलंदाज विनोद म्हात्रे. नक्कीच विनोद म्हात्रे एक नाव मोठा आहे, जुना जाणता हा खेळाडू. पहिला चेंडू फेकतोय सचिनसाठी. ओ सुंदर, बघूया झेल होती का काय. पहिला चेंडू टाकला होता आणि सुंदर सुंदर झेल, अतिशय भाई मात्र अतिशय सुंदर झेल घेतलेला आहे आणि पहिलाच विकेट मात्र इथे मिळवते. आणि या विकेटसाठी माझ्याकडून विनोद म्हात्रेला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण बऱ्याच कॅश प्राइज जमा करायचा आहे. क्या बात आहे,
जबरदस्त क्षेत्ररक्षण, 100% डेडिकेशन. खरं तर या स्पर्धेचं मुख्य आयोजक आहेत आदरणीय सुजित म्हात्रे. भाई म्हात्रेने काय कमालीचा झेल पकडलाय. आणि जर का सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पारितोषिक आपण देणारच आहोत. ब्रँडेड शूज आहेत, परंतु ही मैत्रीपूर्ण लढत आहे. जर का 40 संघामध्ये हा संघ असता तर जरूर त्यांना तो पारितोषिक मिळाला असता. हो नक्की. त्यानंतर आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. भरपूर वर्षानंतर विनोदला आपण गोलंदाजी करताना पाहतोय, परंतु जो टप्पा आहे तो अजूनपर्यंत तसा आहे. परमेश पहा, जर अजूनपर्यंत हा विनोद म्हात्रेचा खेळत राहिला असता तर एक मोठं नाव असतं विनोद म्हात्रेचं. पुन्हा एकदा गोलंदाज, ओ सुंदर चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच पुढल्या वर्षी त्यांचं आगमन होणार आहे 40+ मध्ये, आणि त्याच्यात मला वाटतं हा सराव चालू आहे की पुढल्या वर्षी एक दत्तगुरु संघाला एक मोठा गोलंदाज मात्र इथं मिळणार आहे, तो विनोद म्हात्रे. पुन्हा एकदा गोलंदाज, ओ पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पुन्हा नाही, परंतु पंचांचा इशारा, वाईटचा इशारा मिळतोय. 1 धावाच्या मोबदल्या संघाची धावसंख्या होते ती 24. 1/24. सुंदर गोलंदाजी इथं पाहायला मिळत आहे विनोद म्हात्रे यांच्याकडून. ओ पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अखोल टप्प्याचा टाकलेला चेंडू. फलंदाज मंदार, याला मात्र काहीच समजलं नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 23 धावा, तर नंतर मात्र इथे 1च धाव खर्ची करतोय आणि सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी द्यायचा प्रयत्न करतो तो विनोद म्हात्रे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते विनोद यांची. हो आता मात्र सुंदर फटका, कव्हर मधून मारला फटका, चांगल्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. महेश म्हात्रे, मला वाटतं महेश म्हात्रे यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1च धाव इथं मिळते. धावसंख्या झालेली आहे ती, 2 धावा इथं घेतल्या, धावसंख्या झालेली ती 26. चला, जोहेचा कॅप्टन इथं आलेला आहे आदेश कळवे. चला आपण लगेच यायचा. आदेश कळवे आलेले आहेत. कर्णधार आदेश कळवे लगेच यायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद, ओ सुंदर गोलंदाजी पहा. परमेश पाटील, विनोद म्हात्रेंनी जर सतत सराव केला असता तर इन ॲक्शन मध्ये असता, दत्तगुरु वढाव संघाच्या संघामध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळाला असता. चला व्हाईट साठी व्ह्यू घेतलेला आहे, पाहूया चेंडू स्वेअर आहे की नाही. होय जरूर. पहा खरं तर क्रिकेटपासून बरेचसे वर्ष ते दूर राहिलेत, परंतु काय जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये, आणि तेही देखील पंचकृषी संघटनेच्या अगेन्स्ट, की त्या टीममध्ये चांगले खेळाडू आहेत. असं नाही आहे की आपण जर का विचार केला तर आयोजकांच्या विरुद्ध जो संघ आहे तो बलाढ्य आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी आपण जरूर पाहणार आहोत. चेंडू वाईड आहे की नाही, वाईड लाईनच्या जर का बाहेर चेंडू असेल तर तो स्वेअर असेल. इट्स अ डॉट बॉल. रिव्ह्यू सक्सेस झाला आहे. हा सेलिब्रेशन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. एक DRS होता आणि तो त्यांनी घेतला आणि तो सक्सेस राहिला. डॉट बॉल त्या ठिकाणी. पहा कलवेचे आमचे मामा आलेत, काल भरपूर त्यांच्यावरती प्रेशर होतं. सो वेलकम आदेश कलवे. इन ॲक्शनमध्ये आपलं पाहायला मिळतील. आमचे संजय पाटील मामा खरं तर उत्कृष्ट पिच क्रिएटर आहेत. अर्थातच बऱ्याचशा विकेट्स हमरापूर विभागामध्ये जे बनवत आहेत असे आमचे संजय मामा कळवे. त्यांचं शुभागमन. काल भरपूर टेन्शनमध्ये होते ते आणि आक्रमक झाले होते. हरकत नाही आहे. पहा क्रिकेट आहे, प्रत्येक प्रेक्षकाला खरं तर आपल्या संघाची चीड असते नंदूदादा, आणि ते असायला पाहिजे. मी तर म्हणलं. आणि आदेश कलवे म्हटलं की फार जुना संघ. आमचे डावूर मामा असतील. धावसंख्या स्कोर कार्डवरती 26 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. आणि गोलंदाजीसाठी येतोय महेश म्हात्रे. अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती विनोद म्हात्रे यानं. फक्त 3 धावा खर्च करून 1 विकेट, महत्वाची विकेट मात्र त्यांनी मिळवली होती. बराच चला छकुला म्हात्रे आपण स्टेजवर या, व्यासपीठावर यायच्या. छकुला म्हात्रे
बरेच काळानंतर आपण शरद म्हात्रे पाहिलं की विनोद म्हात्रे यानं जवळपास 5 ते 6 वर्षानंतर पहिल्यांदा चेंडू हातात घेतला आणि तीच शैली आपण पाहिली विनोद म्हात्रे यांची. फक्त 3 धावा खर्च करून मोठ्या संघाविरुद्ध म्हणजे पंचकृषी संघाविरुद्ध सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी. आणि आपण पाहिलं की सचिन आणि साईप्रसाद सारख्या फलंदाजाला त्याने मात्र ते जखडून ठेवलं होतं. पुढचा गोलंदाज महेश म्हात्रे. हो सुंदर चेंडू नाही, परंतु मला अष्टमच्या बाहेर जाणारा चेंडू येते. पंचांचा इशारा येते. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 27. आता मात्र गणित इथं बदललं आहे. पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे ती पंचकृषी संघाला. चला महेश, हा गुड्डूकडून महेशने जर हा सामना जिंकला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचे खास मित्र गुड्डू उर्फ सुजल म्हात्रे यांच्याकडून जर महेशने हा सामना जिंकला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे. आणि निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. निर्धाव चेंडू सांगता आला. पुन्हा एकदा महेश. हो पुन्हा एकदा बघूया झेल होते की नाही. नाही झेल सुटलेला आहे. 2 धाव मात्र तर खर्च केलेले आहेत. हाच महेश म्हात्रे आपण पाहिलं 2000 आपण जर पाहिलं शरद म्हात्रे तर हाच महेश म्हात्रे ज्यानं 2016 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती दत्तगुरु बस संघाने. आणि प्रमुख गोलंदाज होता तो महेश म्हात्रे. त्याचे पुनरावृत्ती आपण पाहतोय. जवळपास 10 वर्षांनी पुन्हा एकदा गोलंदाजी तशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा महेश. हो आता मात्र या चेंडूवर प्रहार केलाय आणि लॉंग ऑनच्या दिशेने येतो ते बिग षटकार. डीजे आता चेंडू राहिलेत शिल्लक 3 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा महेश. ओ आता मात्र पुन्हा एकदा साई प्रसादने प्रहार केलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आदेश कलवे आणि अष्टविनायक जो हे बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये मैत्रीपूर्ण लढत. खरं तर तुम्ही पाहताय आमचा संपूर्ण आयोजक कमिटी अर्थातच फ्रेंड सर्कल ग्रुप आणि त्यांना फाईट करत असताना पंचकृषी संघटना. आता मात्र रंगत पुन्हा निर्माण झाले सामन्यामध्ये. हो सुंदर चेंडू. 2 चेंडू 4 धावा असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते. शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे महेश यानं. बॅक टू बॅक 2 षटकार लगावल्यानंतर मात्र कमबॅक केलेला आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. साई प्रसादला मात्र इथं मात्र थांबून ठेवलेला आहे म्हणजे रोखून ठेवलेला आहे. 2 बॅक टू बॅक मोठे प्रहार झाले होते. थोडीशी कलाटणे दिली ते सामना निसटण्याच्या तयारीत होता. परंतु पुन्हा गोलंदाज महेश म्हात्रे याने अचूक टप्पा इथं ठेवलेला आहे. आणि इथं मात्र पुन्हा एकदा 2 निर्धाव चेंडू येतात. आणि आता मात्र सामना तरी शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. काल आपण सामना पाहिला मांडा विरुद्ध जिता असा एक सामना झाला होता. त्यामध्ये रोशन म्हात्रे यांना शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकला होता आणि माघारी पडतावला होता मांडा संघाला. अतिशय सुंदर लढत पाहायला मिळते. किडारी सिंगांची मेजवानी मात्र इथं ठरली होती. शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. बघूया झेल होती की नाही. इथं मात्र झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि इथं मात्र आयोजक मुख्य आयोजक भाई म्हात्रे यांच्याकडून लूटपेट झालेले आहे आणि इथं मात्र चौकार मिळतोय आणि चौकाराच्या साहाय्यानं पंचकृषी संघ हा विजयी होत आहे. विजयी
पराभूत दोन्ही संघांचा मनपूर्वक आभार. यस, थँक्यू. सेलिब्रेशन त्या ठिकाणी जरूर होईल. मी सन्माननीय